मग ते पुढे जात असता तो एका गावात आला. तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे. ह्याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करावयास तिला सांगा. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टीचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. हा प्रभूचा शब्द. आज आपण ऐकणे या विषयावर चिंतन करूया. ग्रीक तत्वज्ञानी एपिक्टेटस ह्याने म्हटलं आहे, देवाने आपल्याला 2 कान व 1 तोंड दिलं आहे, जेणेकरून आपण जास्त ऐकावे व कमी बोलावे. संत जेम्स त्याच्या पत्रात लिहितो, प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर असावा, बोलण्यात सावकाश असावा आणि रागवण्यात मंद असावा. हे शब्द आपल्याला एक आमंत्रण आहे की विचार करून बोला, बोलून विचार करू नका. जो बोलून विचार करतो त्याला पश्चाताप करण्याची पाळी येते आणि जो विचार करून बोलतो त्याला पश्चाताप करण्याची पाळी येत नाही. एकदा एका श्रीमंत व्यक्तीने आपल्या नोकराला सांगितलं की मार्केटमध्ये जाऊन चांगलं उत्तम असं मटण घेऊन ये. त्याने जीभ आणली. काही दिवसानंतर मालकाने त्याला सांगितलं की मार्केटमध्ये जाऊन वाईट मटण घेऊन ये. पुन्हा त्याने जीभ आणली. तेव्हा श्रीमंत व्यक्तीने नोकराला म्हटले की जेव्हा मी तुला चांगलं मटण आणायला सांगितलं तेव्हा तू जीभ आणली आणि वाईट मटण आणायला सांगितलं तेव्हा सुद्धा तू जीभ आणली, असं का? तेव्हा तो म्हणाला की आपल्या जिभेमुळे आपण आनंदी होतो आणि आपल्या जिभेमुळे आपण दुःखी होतो. तेव्हा श्रीमंत मनुष्य त्याला म्हणाला, तू बरोबर आहेस, आपण आपल्या जिभेचे मालिक असले पाहिजेत. त्यामुळे तोंडाचा वापर कमी करा आणि कानाचा वापर जास्त करा. आपण मात्र एका तोंडाचा वापर 2 कानापेक्षा जास्तच करत असतो. कारण आपल्याला वाटते की बोलणाऱ्याला ऐकणाऱ्यापेक्षा जास्त फायदे आहेत. कारण जो बोलतो त्याला किंवा तिला संवाद करताना सगळं ध्यान त्याच्याकडे किंवा तिच्याकडे असलं पाहिजे असं वाटते. तर लोकांच्या नजरा सुद्धा बोलणाऱ्याकडे एकटाक लावून पाहतात, ऐकणाऱ्याकडे नाही. बोलणारा सहसा, नेहमी नाही परंतु सहसा अहंकारी असतो. तो काय करतो किंवा करते हे त्याला किंवा तिला सांगायचं असते की मी हे करते, मी हे करणार वगैरे वगैरे. परंतु ऐकणारा तसं काहीच करत नाही. त्याला फक्त ऐकायचं असते. बोलणारा स्वकेंद्रित असतो, स्वकेंद्रित मी. ऐकणारा इतर केंद्रित असतो.
बोलणारा संवादाचा केंद्रबिंदू असतो, ऐकणारा नाही. आताच आपण शुभवर्तमानातलं मार्था आणि मेरी यांची कहाणी ऐकलेली आहे. हे दोघेही बहिणी, या दोघी बहिणी बोलणारे आणि ऐकणारे यांचे उत्तम उदाहरण आहे. मार्था बोलणारी आणि मेरी ऐकणारी. मार्था येशूचे ध्यान आकर्षण करण्यासाठी बोलत असते की हे प्रभू बघ, मी हे करते, मी ते करते, परंतु माझी बहीण मात्र मला मदत करत नाही. तर मार्था येशूला सांगत असते की ती काय करते, परंतु मेरी येशू काय सांगत आहे ते ऐकत असते. मेरीची शांतता येशूला बोलण्यास प्रोत्साहन देते. जोपर्यंत दुसरी व्यक्ती शांत राहत नाही तोपर्यंत संवाद साधणे शक्य सुद्धा नाही. तसं पाहिलं तर मेरी आणि येशू यांच्या संवादामध्ये येशू खूप ऐकण्याची खूप कठीण भूमिका निभावत होता. कारण मेरी येशूचे शब्द ऐकत होती, परंतु येशू मेरीची शांतता ऐकत होता. मेरीची शांतता मुख्याची शांतता नव्हती, तर ऐकणाऱ्याची शांतता होती. येशूच्या उपस्थितीत मेरीचे ओठ शांत झाले तर मार्थाचे ओठ बडबड करू लागले. मार्था येशू बरोबर बोलत होती, मेरी येशूचं ऐकत होती. मार्था बडबड करून हे दाखवत होती की ती काहीतरी करत आहे, परंतु तिची बहीण मेरी मात्र काहीच करत नाही, बोलत नाही. याचा अर्थ काहीच सांगत नाही असा होऊ शकत नाही. शब्द उच्चारले जात नाही म्हणून समोरची व्यक्ती काहीच बोलत नाही, ही चुकीची समज आहे. संवादासाठी शब्दांची गरज नाही. संवादासाठी शब्दांची गरज नाही. बिन शब्दांचा संवाद सुद्धा होऊ शकतो. बोलणारा नेहमी ध्यान आकर्षून घेतो, ऐकणारा ध्यान देतो. ऐकणाऱ्याला दुसऱ्याविषयी काहीतरी जाणीव करून घ्यायची असते, बोलणाऱ्याला बहुधा स्वतःविषयी काहीतरी सांगायचं असतं. ऐकणारा आपल्या शांततेद्वारे संभाषण ऐकतो, बोलणारा शब्दाद्वारे संभाषण करत असतो. ऐकणारा जो आहे तो दुसऱ्यांचं दुःख शोषून घेतो, परंतु बोलणारा बहुधा आपल्या शब्दाद्वारे दुसऱ्याला दुःखी करू शकतो. बोलणारा नेहमी स्वतःविषयी काहीतरी सांगत असतो, त्यामुळे दुसरा ऐकणारा जो असतो तो नेहमीच खुश असतो असं नाही. जेव्हा कोणी आपल्याला ऐकणारा भेटतो तेव्हा आपल्याला त्याविषयी, त्या व्यक्तीविषयी आपुलकी वाटते की आपलं कोणीतरी ऐकणारं आहे. ऐकणे निष्क्रिय प्रक्रिया नाही. ऐकणे निष्क्रिय प्रक्रिया नाही, तर संवादामध्ये सक्रिय सहभाग आहे. जो ऐकतो तो देखील बोलत असतो. कमीत कमी हे तरी सांगत असतो की तू बोल, मी ऐकत आहे. त्याचा किंवा तिचा बोलणाऱ्याशी बिन शब्दांचा संवाद चालूच असतो. ऐकणाऱ्याला बोलणाऱ्याकडून काहीतरी नवीन ऐकायला मिळते, नवीन आयडियाज मिळतात, नवीन ज्ञान मिळते आणि त्यामुळे ऐकणारा शिकतो. कोणत्याही संभाषणात जो ऐकतो त्यालाच बोलण्याचा अधिकार असतो. कोणत्याही संभाषणात जो ऐकतो त्यालाच बोलण्याचा अधिकार असतो. जो न ऐकता बोलतो तो फक्त बडबड करत असतो. अर्थपूर्ण संवाद साधण्यासाठी बोलणाऱ्याने आणि ऐकणाऱ्याने दोघांनी ऐकणे गरजेचं आहे. जो बोलतो त्याने सुद्धा ऐकलं पाहिजे की तो काय बोलत आहे, याची त्याला जाणीव असली पाहिजे. ऐकू येणे आणि ऐकणे
ऐकू येणे ही इंग्लिशमध्ये हिअरिंग आणि ऐकणे लिसनिंग, ह्या दोन शब्दामध्ये फरक आहे. हे दोन शब्द समानार्थी शब्द नाहीत. आपण इकडे बसलेलो आहेत, जाणाऱ्या वाहनांचा आवाज आपण ऐकतो. आपल्या इच्छेविरुद्ध तो आवाज आपल्या कानाच्या पडद्यावर पडतो. आपण त्या आवाजावर ध्यान देत नाही. परंतु जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपण ध्यान देतो की समोरची व्यक्ती आपल्याला काय सांगत आहे. त्यामुळे ऐकू येणे ही जन्मजात असते, क्षमता असते, जन्मजात क्षमता असते. परंतु ऐकणे ही क्षमता खूप वर्षाच्या मेहनतीनंतरच विकसित केलेली जाते. ऐकू येणे अनैच्छिक असते, ऐकणे स्वैच्छिक असते. ऐकणे आपल्याकडून ध्यान मागते आणि त्याचबरोबर आपण जे काही ऐकत आहोत त्यावर कृती करण्यास आपल्याला प्रवृत्त करते. सगळे ऐकू शकतात पण सगळेच ऐकत नाहीत. सगळेच ऐकू शकतात पण सगळेच ऐकत नाहीत. बोलणाऱ्याचा व ऐकणाऱ्याचा संवाद चालू राहतो, कारण ऐकणारा ऐकत असतो. ऐकणारा फक्त बोलणारे जे बोलतो तेच ऐकत नाही, तर ते जे बोलू इच्छितो परंतु बोलू शकत नाही ते देखील तो ऐकत असतो. गेल्या रविवारी मी म्हटलं होतं की डोळे हृदयाचे ओठ आहेत. त्यामुळे ऐकणाऱ्याने समोरच्या व्यक्तीचे बोलणाऱ्याचे डोळे काय बोलत आहेत हे देखील ऐकायचं आहे. संभाषणामध्ये सायलन्स म्हणजे शांतता असणे गरजेचं आहे. बेचैन हृदय शांत जागेवर सुद्धा दुसऱ्यांचे ऐकू शकत नाही. बहुधा आपल्याला शांततेची भीती वाटते, आवाजाची भीती कमी वाटते, कारण शांतता एकाकीपणाच्या भावनेला जन्म देते. देवाची वाणी कानाने नाही तर हृदयाने ऐकायची असते. ऐकणे ही हृदयाची कृती आहे, कानाची नाही. कान आवाज ऐकतात, हृदय संदेश ऐकते. ब्रिटनचे लेखक मार्क ट्वाइन यांचे एक प्रोटेस्टंट धर्मगुरू मित्र होते आणि ते खूप प्रसिद्ध प्रवचनकार होते. त्याने आपल्या हा मित्राला आपले भाषण ऐकण्यासाठी चर्चमध्ये बोलवले. जेव्हा प्रोटेस्टंट धर्मगुरू भाषण देत होते, लोक त्याच्या टाळ्या अधूनमधून टाळ्या मारत होते, परंतु मार्क्सच्या चेहऱ्यावर मात्र कोणत्याही प्रकारचा हावभाव नव्हता. प्रवचन संपले, दोघेही एकाच कारमध्ये बसले आणि जात असताना जेव्हा धर्मगुरूचे घर जवळ आले तेव्हा त्याने त्याला विचारलं की मार्क, माझं प्रवचन तुला कसं वाटलं? तू काहीच बोलला नाहीस. त्यावर मार्क ट्वाइन त्याला म्हणाला की तू उच्चारलेला प्रत्येक शब्द माझ्याकडे जे पुस्तक आहे त्यामध्ये आहे. त्या धर्मगुरूला शॉक बसला आणि ते म्हणाले की असं होऊ शकत नाही. म्हणे मी उद्या तुला ते पुस्तक पाठवतो. आणि दुसऱ्या दिवशी मार्क ट्वाइनने त्याने मोठा असा इंग्रजी भाषेचा शब्दकोश पाठवला. कानाने ऐकणारे फक्त शब्द ऐकतात, हृदयाने ऐकणारे संदेश ऐकतात. कोणत्याही संभाषणामध्ये ऐकणाऱ्याने बोलण्यासाठी स्वल्प विरामासाठी थांबायचं नाही, तर पूर्ण विरामासाठी थांबायचं असते. जसं नीतिसूत्रात लिहिलं गेलं आहे, तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी इतरांना त्यांचे बोलणे संपू द्या. त्यामुळे तुम्ही गोंधळणार नाही आणि मूर्खही ठरणार नाही. आपण जेव्हा ऐकतो तेव्हा बऱ्याच वेळा आपण उत्तर देण्यासाठी थांबलेले असतो, त्यामुळे आपण खरोखर म्हणजे ऐकत नसतो. बायबलमध्ये ऐकण्याची कृती फार महत्वाची आहे. आपण जर जुन्या करारावर ध्यान दिलं तर आपल्याला कळेल की देव
बहुधा पहिल्या अध्यायामध्येच बोलतो आणि त्यानंतर तो सर्वसाधारणतः ऐकत असतो. त्यामुळे आपला देव कमी बोलणारा आणि जास्त ऐकणारा आहे. निर्गमन ग्रंथामध्ये देव मोशेला म्हणतो, मी माझ्या लोकांचं रडणं ऐकलं आहे. जेव्हा जेव्हा मोशेने देवाला हाक मारली तेव्हा तेव्हा देवाने मोशेचं ऐकलं आहे. देवाची इच्छा होती की मानव जातीने त्याच्या पुत्राचं ऐकावं. त्यामुळेच ती घोषणा झाली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याचे ऐका. देवाने ही घोषणा नाही केली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याला तुम्ही काहीतरी ऐकवा, काहीतरी सांगा, असं देवाने म्हटलं नाही. ऐकणाऱ्याचं हृदय मोठं असलं पाहिजे आणि मोकळं असलं पाहिजे. कारण दुसरा जेव्हा आपलं बोलत असतो तेव्हा तो आपल्या संस्कृतीविषयी सांगत असतो, आपल्या विश्वासाविषयी सांगत असतो. आपली जरी मतं पटत नसली तरी दुसऱ्यांची मतं स्वीकारण्याची आपल्यामध्ये एक हिंमत असली पाहिजे. संत लूकच्या शुभवर्तमानात येशू म्हणतो, तुम्ही कसे ऐकता याविषयी काळजी घ्या. तुम्ही कसे ऐकता याविषयी काळजी घ्या. एक घटना आहे अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्रपती फ्रँकलिन रूझवेल्ट यांची. ते अगदी हसऱ्या चेहऱ्याचे व्यक्तिमत्व होते. त्याने विचार केला की लोक खरोखर त्यांच्या भेटीला येतात तेव्हा त्यांचे विचार, त्यांचे शब्द ऐकतात का. अशाच एका प्रोग्राम मध्ये जेव्हा लोक त्याला भेटून हस्तांदोलन करत होते तेव्हा ते त्यांना सांगत होते की आज सकाळी मी माझ्या आजीची हत्या केली. आज सकाळी मी माझ्या आजीची हत्या केली. आणि लोक उत्तरामध्ये सांगत होते, वाव, किती चांगली गोष्ट आहे. तर कोणी सांगत होते, तुमचे चांगले काम चालू ठेवा. ते म्हणाले की फक्त त्याला एका विदेशी राजदूताने बरोबर ऐकलं, तोपर्यंत त्याला कोणीच बरोबर ऐकलं नव्हतं. आपणच विचार करा की आपण किती वेळा ध्यान लावून लोकांचं ऐकत असतो. ऐकणाऱ्याला कधीच प्रोत्साहन दिलं जात नाही, बोलणाऱ्याला प्रोत्साहन दिलं जाते. आणि त्याचं उत्तम उदाहरण आपल्या शाळा आणि कॉलेज आहेत, जेथे भाषण कसं द्यायचं यावर धडे शिकवले जातात, परंतु ऐकायचं कसं यावर मात्र कुठेच धडे शिकवले जात नाहीत. येशूची इच्छा होती की लोकांनी त्याच्या शिष्याचं ऐकावं, कारण जो त्याच्या शिष्याचं ऐकतो तो येशूचं ऐकतो. येशू म्हणतो, जो कोणी तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो. आणि जे तुमचे ऐकणार नाही त्यांना कसे उत्तर द्यायचे हे सुद्धा येशू आपल्या शिष्यांना सांगत म्हणतो, जो कोणी तुझे शब्द ऐकणार नाही तेव्हा त्यांच्या घरांतून किंवा नगरांतून बाहेर पडताना तुम्ही आपल्या पायाची धूळ झटकून टाका. ऐकणे म्हणजे स्वागत करणे. जर तुमचे कोणी ऐकत नसेल तर समजा की तुमचं स्वागतही केलं जात नाही. येशू वेळोवेळी लोकांना सांगतो की ज्यांचे कान आहेत त्यांनी ऐकावं. पेरणी करण्याच्या दृष्टांतामध्ये येशू मनुष्याच्या हृदयाच्या निरनिराळ्या परिस्थितीविषयी बोलतो की मनुष्याचे हृदय सुपीक जमिनीसारखे तयार नसेल तर मनुष्य ऐकू शकत नाही. मी अगोदरच्या दोन्ही प्रवचनात म्हटलं होतं की हाताचे आणि हृदयाचे जवळचे संबंध आहेत, डोळ्यांचे व हृदयांचे जवळचे संबंध आहेत, तसेच कानाचे सुद्धा हृदयाशी संबंध आहेत. जे हृदय अस्वस्थ असते, जे हृदय कठोर असते, ते हृदय देवाचे किंवा मनुष्याचे शब्द ऐकू शकत नाही. तिबेटमध्ये एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एक दिवशी ऋषीने आपल्या शिष्यांना विचारले, जेव्हा लोक रागात असतात तेव्हा ते जोरजोराने ओरडून का बोलतात. शिष्याने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, आपण संयम गमावतो म्हणून ओरडतो. पण ऋषीने प्रश्न केला, मनुष्य अगदी समोर असतो तरीही आपण का ओरडतो.
मग ऋषीने पुन्हा त्याला सांगितलं की जेव्हा आपण एकामेकावर ओरडतो तेव्हा आपली हृदय मात्र एकामेकापासून खूप दूर असतात आणि तो अंतर मिटविण्यासाठी आपण जोर जोराने ओरडत असतो. जेवढे आपण रागात असतो तेवढ्याच जोराने आपण ओरडत असतो, कारण समोरची व्यक्ती तेवढीच ती हृदयाने आपल्यापासून दूर गेलेली असते. ऋषी आपल्या शिष्यांना म्हणतो की जेव्हा दोन जण प्रेमात पडतात तेव्हा ते एकमेकावर ओरडत नाही, तर अगदी हळू आवाजात म्हणतात, कारण त्यांचं हृदय जवळ असते. ते कान गोष्टी करतात किंवा कुजबूज करत असतात. लक्षात ठेवा, ऐकण्यासाठी एकमेकांचे कान किती दूर आहेत हे महत्वाचे नाही. ऐकण्यासाठी एकमेकांचे कान किती दूर आहेत हे महत्वाचे नाही, तर हृदय किती दूर आहे हे महत्वाचे आहे. दोन व्यक्तीमधलं अंतर हृदयावर अवलंबून असतं. दोन व्यक्तीमधलं अंतर हृदयावर अवलंबून असतं. जेव्हा आपण कठोर व्यक्तीशी बोलतो तेव्हा त्याला आपला आवाज ऐकू येतो, परंतु तो आपला संदेश ऐकत नसतो. शांत व कोमल हृदयाची व्यक्ती आपले व देवाचे देखील ऐकू शकते. येशूचा आवाज कर्कश होता म्हणून लोकांनी येशूचे शब्द ऐकण्यास नकार दिला नाही. येशूचा आवाज कर्कश होता म्हणून लोकांनी येशूचे शब्द ऐकण्यास नकार दिला नाही, तर येशूचे शब्द त्यांच्या हृदयाला अस्वस्थ करणारे होते, म्हणून येशूचे शब्द ऐकण्यास त्यांनी नकार दिला. लोक निरनिराळ्या कारणासाठी येशूला ऐकण्यास आले. काही विवादात्मक विषयावरची उत्सुकता मिटविण्यासाठी आले, जसे श्रीमंत तरुण येऊन येशूला विचारतो, अनंत जीवन प्राप्त करण्यासाठी मला काय केले पाहिजे. तर काही येशूला सापळ्यात फसविण्यासाठी ऐकण्यास आली. मत्तईच्या शुभवर्तमानात परुषी येशूला फसविण्याच्या हेतूने काही लोकांना त्यांच्याकडे पाठवतात. ते येशूची स्तुती करत म्हणतात, गुरुजी, आम्हाला माहीत आहे की तुम्ही सत्यवचनी आहात आणि देवाचा मार्ग प्रामाणिकपणे शिकवतात, म्हणून तुमचे मत आम्हाला सांगा. कैसरला कर देणे योग्य आहे की नाही. येशूला त्यांचा दुष्ट उद्देश कळला, म्हणून तो म्हणाला, तुम्ही माझी परीक्षा घेत आहेत काय. ऐकताना एका गोष्टीची काळजी घ्या. रोजच्या जीवनामध्ये ऐकताना एक गोष्टीची काळजी घ्या. काय बोलले जाते त्यापेक्षा कोण बोलत असतो यावर ध्यान द्या. काय बोलले जाते त्यावर ध्यान देऊ नका, तर कोण बोलत असतो त्यावर पहिले ध्यान द्या. कारण नाहीतर उत्पत्ती ग्रंथातल्या एवासारखं आपल्या बरोबर होले. सापाचे शब्द अगदी कर्णप्रिय होते, तुला अनंत जीवन प्राप्त होईल आणि देवासारखे बनाल. अगदी कर्णप्रिय शब्द होते. तिने फक्त काय ऐकत आहे त्यावर ध्यान दिलं, कोण बोलत आहे ह्यावर ध्यान दिलं नाही. लक्षात ठेवा, गोड शब्दांचा परिणाम नेहमीच गोड असेल असे नाही. गोड शब्दांचा परिणाम नेहमीच गोड असेल असं नाही. कधी कधी लोकांना वाटले की येशू बढाई मारत आहे, कारण तो अगदी तरुण होता आणि तो म्हणतो की अब्राहम अगोदर मी होतो. ते कसं शक्य आहे. म्हणून परुषींना वाटलं की हा बढाई मारत आहे. पुन्हा तो सांगतो की हे मंदिर ज्याला बनवण्यासाठी 40 वर्ष लागली होती, हे तुम्ही तोडा आणि मी 3 दिवसात बांधून दाखवेन. येशू नेहमी लोकांच्या ऐकण्याच्या गैरसमजण्याचा शिकार झाला. जेव्हा तो खुर्सावरून ओरडतो, एली एली लामा सबक्तानी, तेव्हा सुद्धा बाजूचे लोक भलतच काहीतरी ऐकतात आणि ते म्हणतात की हा एलिजाला हाक मारत आहे. विरोधाभास असा की ज्याने सगळ्यांचं ऐकलं, मग तो रस्त्याच्या किनाऱ्याला गटारात पडलेला बर्तिमेय का असेना, त्याचं ऐकण्यासाठी मात्र कोणीच नव्हतं.
तो आपल्या पित्याला हाक मारतो, पण उत्तर मिळत नाही, तर त्याला त्याच्याच आवाजाचा प्रतिध्वनी ऐकायला मिळतो. देवाचा आवाज कदाचित आपली झोप खराब करू शकतो. जसं जुन्या करारामध्ये शामुएल बरोबर झाले. जेव्हा देव शामुएलला बोलवतो तेव्हा शामुएल उत्तर देतो, बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. प्रार्थना करणे म्हणजे बोलणे नाही, तर प्रार्थना करणे म्हणजे ऐकणे आहे. ऐकणे प्रार्थनेचे अविभाज्य अंग आहे. मनुष्याला बोलणं आवडते, आणि जेव्हा तो बोलू शकत नाही तेव्हा तो हाताने खुणा करून बोलण्याचा प्रयत्न करतो, जसे झकार्याने त्याच्या पुत्राच्या योहानाच्या नाव देण्याच्या वेळी केलं. प्रार्थना करणे म्हणजे देवाशी बोलणे नाही, तर देवाचे ऐकणे आहे. शब्दात प्रार्थना करणे मनुष्याला महत्वाचे असते. शब्दात प्रार्थना करणे मनुष्याला महत्वाचे असते, परंतु प्रार्थनेत शब्द असणे देवाला महत्वाचे नसते. एकदा एका पत्रकाराने धार्मिक व्यक्तीला विचारले की जेव्हा तू आणि तुझी बहीण प्रार्थना करण्यासाठी एकत्र येतात तेव्हा तुम्ही देवाला काय सांगतात? बहिणीने उत्तर दिलं, काहीच नाही, आम्ही फक्त ऐकतो. मग पत्रकाराने पुढचा प्रश्न केला, मग देव तुम्हाला काय सांगतो? ती पुन्हा म्हणाली, नाही, देव सुद्धा काहीच सांगत नाही, देव फक्त ऐकतो. जेव्हा आपण ऐकतो तेव्हा देव आपल्याला सांगतो की आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. जेव्हा आपण ऐकतो तेव्हा देव आपल्याला सांगतो की आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. परंतु जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण देवाला आपल्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगत असतो. प्रार्थनेत आपल्याला जे आवडते ते मागू नका, तर देवाला जे देणे आवडते तेच मागा. ऐकण्यासाठी आणि बोलण्यासाठी हृदयाची शांतता लागते. शांतता सुद्धा संभाषणाचा प्रकार आहे. सायलन्स इज अ मोड ऑफ स्पीच. शांततेला देवाची भाषा म्हटलं जाते, आणि जरी शांतता देवाची भाषा नसली तरी देवाबरोबर शांततेने संवाद साधला जाऊ शकतो. देव फक्त शब्दाद्वारेच नाही तर शांततेद्वारा देखील बोलत असतो. आणि जोपर्यंत आपण देवाची शांतता ऐकायला शिकत नाही, जोपर्यंत आपण देवाची शांतता ऐकायला शिकत नाही तोपर्यंत आपल्याला मूक देवाचा अनुभव येईल. म्हणूनच कधी कधी आपल्याला वाटते की देव आपल्याबरोबर बोलत नाही. तत्वज्ञानी हायडेगर यांनी म्हटलं आहे की एखादी व्यक्ती बोलते 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 परंतु काहीच सांगत नाही, आणि एखादी व्यक्ती काहीच बोलत नाही पण खूप काही सांगून जाते. जेथे आपली शांतता ऐकली जात नाही तेथे शब्दांचा वापर करणे योग्य आहे, परंतु जेथे आपल्या शब्दांचा मान केला जात नाही, सम्मान ठेवला जात नाही, तेथे शांत राहणे योग्य आहे. येशूचं ऐकणं ही परमपित्याचीच इच्छा नव्हती, तर माता मरियेची देखील इच्छा होती की लोकांनी तिच्या पुत्राचं ऐकावं. म्हणून काना गावाच्या लग्नामध्ये ती नोकरांना म्हणते, हा सांगेल तसे करा, म्हणजेच ह्याचे तुम्ही ऐका. आणि जो येशूचे ऐकतो त्याच्या जीवनात चमत्कार घडतो. जो येशूचे ऐकतो त्याच्या जीवनात चमत्कार घडतो. पाण्याचा द्राक्षरस येशूचं ऐकल्यामुळेच झाला. येशूचे शिष्य जेव्हा मासळी पकडण्यासाठी समुद्रावर गेले, रात्रभर मेहनत करून त्यांना काहीच मिळालं नव्हतं, तेव्हा पेत्राला येशूने सांगितलं की जाळ पुन्हा एकदा टाक. तेव्हा पेत्र म्हणतो, आम्ही रात्रभर मेहनत केली आहे, मासळी मिळाली नाही, पण तू म्हणतोस म्हणून जाळ मी पुन्हा बोटीच्या उजवी बाजूला फेकतो.
पेत्र कोळी होता, येशू कोळी नव्हता तर सुतार होता. मासळी कुठे कधी कशी मिळेल हे याची जाणीव पेत्राला होती, येशूला नव्हती. पेत्राने गर्व मनात धरला नाही, तर येशूचे शब्द ऐकले आणि त्यामुळेच त्याला भरपूर मासळी मिळाली. पुन्हा येशूचं ऐकलं म्हणून चमत्कार घडला. काही कुष्ठरोगी 10 कुष्ठरोगी त्याला भेटून दूरूनच ओरडतात, गुरुजी आम्हावर दया करा. आणि येशू त्यांना म्हणाला, जा आणि स्वतःला याजकांना दाखवा. ते जात असतानाच बरे झाले, कारण त्यांनी येशूचं ऐकलं. तर लक्षात ठेवा, जो येशूचे ऐकतो त्याच्या जीवनात नक्कीच चमत्कार घडतो. देवाबरोबर बोलण्यासाठी मूकपणा व ऐकण्यासाठी बहिरेपणा अडथळा नाही, कारण देव मुख्याबरोबर शांततेद्वारे संवाद साधतो व शांत राहून बहिऱ्यांचे ऐकतो. देवाला पाहण्यासाठी शरीरांची उंची नाही तर मनाचा मोठेपणा पाहिजे, मग तो झकईसारख्या ठेंगण्याला सुद्धा दिसतो व आंधळ्यांनाही दिसतो. तसेच देवाबरोबर संवादासाठी व देवाचे ऐकण्यासाठी हृदयाची शांतता लागते. ज्यांचे हृदय आहे त्यांनी ऐकावे. ज्यांचे हृदय आहे त्यांनी ऐकावे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, थोडा वेळ डोळे बंद करून आपण जे काही ऐकलं आहे त्यावर चिंतन करूया. आज मी काय ऐकलं आहे आणि जे ऐकलं आहे त्याचं जीवनात मी अनुकरण करणार आहे काय? मी जे ऐकतो त्याचं पालन जीवनात करते किंवा करतो काय? माझ्या ऐकण्याचा दुसऱ्याला फायदा होतो काय? माझ्या ऐकण्याचा मला सुद्धा फायदा होतो काय? अनेक वेळा मी संकटात असताना देवासमोर प्रार्थना केली आहे आणि अनेक वेळा मला असं वाटलं आहे की देव माझं ऐकत नाही. परंतु कदाचित मी एक चूक केली असेल की मी फक्त आणि फक्त देवाला बरोबर बोलत असतो आणि त्यामुळे देव मी काय बोलत आहे तेच ऐकत असतो आणि देवाला बोलण्यास संधी देत नसतो जेव्हा मी ऐकत नसतो. आणि कदाचित मी खूप बोलतो त्यामुळे देव शांत राहतो काय? मी प्रार्थना करताना शांत राहतो काय? किंवा माझ्या हृदयात अनेक प्रकारच्या विचारांची गर्दी असते, भावनांची गर्दी असते, अनेक लोकांची गर्दी असते, त्यांच्या आवाजांची गर्दी असते. मी काय ऐकतो, कसे ऐकतो, का ऐकतो, केव्हा ऐकतो, हे प्रश्न स्वतःला विचारले आहेत काय? आज थोडा वेळ शांत राहून हे प्रश्न आपण स्वतःला विचारूया.